मॉर्निंग, मी स्वप्नगंधा. सगळ्यांचे माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आहे 29 तारीख आणि तुकाराम महाराजांची पालखी 28 तारखेला निघालेली आहे. देहूवरून प्रस्थान झालेली आहे आणि आज ती आकुर्डी निगडीवरून आकुर्डीला आज पहिला मुक्काम असणार आहे. मग आज आम्ही तिकडे दर्शनाला निघालेलो आहे. चला तुम्हाला पण तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घडवते. चला तर पहिला आम्ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहे, जिथे पालखीचा मुक्काम असणार आहे. आज तिथे आम्ही पहिला मंदिराला दर्शनासाठी आलेलो आहे. मंदिराच्या प्रवेशापासून गाभाऱ्यापर्यंत वेगवेगळ्या कलरच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीची छान असते वस्त्रे अलंकार घालून छान असा शृंगार केलेला आहे. मग आहे ते विठ्ठल मंदिर आहे, जिथे संध्याकाळी संत तुकाराम महाराजांची संध्याकाळी पालखी येणार आहे. तर तिथं आम्ही दर्शन घेतलंय. आता चला आपण पालखीकडे जायचं. आम्ही आता इथं भक्ती शक्तीला चौकला आलोय. इथं आता दिंडी येणार आहे संध्याकाळचे 4:30 वाजल्यापासून. या वर्षी आषाढी वारीचे 339वे वर्ष आहे. पंढरीची वारी म्हटलं की महाराष्ट्रातील तो एक मोठा सणच. आषाढ महिना लागला की वारकऱ्यांना ओढ लागते ती फक्त पंढरीच्या वारीची. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणत हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी चालत चालत करतात. वारकरी हरिनामाचा गजर करत पूर्ण भक्तीमध्ये पूर्ण तल्लीन होऊन जातो. पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी. याचप्रमाणे वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पूर्ण पावसामध्ये उन्हामध्ये वारकरी लाखो वारकरी चालत पंढरपुरापर्यंत जातात. विठ्ठल विठ्ठल बस बस. वारीमध्ये महाराष्ट्रातील लाखो भाविक सहभागी होतात. वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या असतात, त्यांचे संदेश वेगवेगळे असतात. यामध्ये पर्यावरण दिंडी पण सहभागी झालेली. त्यामध्ये त्यांनी असं झाडे लावा झाडे जगवा याचा संदेश दिलेला. वारीमध्ये अपंग मुले मुली यांची पण दिंडी यामध्ये सहभागी झालेली.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर इथे भक्तिशक्ती गार्डनमध्ये येऊन पण आम्ही दर्शन घेतलं। अशा पद्धतीने तुम्हाला हा आषाढी वारीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।